रामकृष्ण हरी मंडळी. मी निलेश महाराजसाठी आपलं स्वागत करतो माझ्या निलेश महाराजसाठी यूट्यूब चॅनलमध्ये. आपण आजपासून एक नवीन मालिका तयार करतोय, सिरियल नवीन तयार करतोय. तिचं नाव आहे दृष्टांत आणि बोध. तर आजचा पहिला दृष्टांत आहे कर्मावर आधारित. बघा मंडळी, एका तळ्याच्या शेजारी किनाऱ्यावर एक कोळी मासेमारी करत असतो. आणि मासेमारी करत असताना त्याला खूप मोठा एक मासा लागतो. मासा मिळतो. तो मासा कोळी टोपल्यात ठेवतो आणि त्याच मार्गाने एक पैलवान जात असतो. ते पैलवानाने पाहिलं की इतका मोठा मासा, आणि म्हणून तो पैलवान काय करतो, त्या कोळ्याजवळून दमदाटीने तो मासा हिसकावण्याचा प्रयत्न करतो. हिसकावण्याचा प्रयत्न करत असताना त्या कोळ्याच्या आणि पैलवानाच्या झटापटीमध्ये त्या माशाला असलेला काटा त्या पैलवानाच्या हाताच्या अंगठ्याला लागतोय. आणि साहजिकच पैलवान असल्यामुळं त्यांनी शक्तीच्या जोरावरती तो मासा घेतला. मासा घेऊन घरी गेला. कोळ्याचं काम पुन्हा चालू झालं. कोळी मासे मारायला लागला. 5-6 दिवस गेल्यानंतर तो पैलवान होता, त्याच्या हाताची जखम चिघळली. हाताची जखम चिघळली म्हणून तो दवाखान्यात गेला. दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टरांनी ती जखम पाहिली. जखम खूप खोलवर झालेली आहे. डॉक्टरांनी सल्ला दिला की अंगठा कापावा लागेल, नाहीतर कोपरापासून हात कापावा लागेल. काय करेल शेवटी, कोपरापासून हात कापण्यापेक्षा अंगठा कापलेला बरा. म्हणून त्या पैलवानाने सांगितलं, कापा, अंगठा कापून टाका. डॉक्टर ऑपरेशन करतात, अंगठा कापून टाकतात, घरी सोडतात. पुन्हा 8-10 दिवस जातात. जखम जशी आहे तशी असते. पुन्हा दवाखान्यात जातो. पुन्हा पाहतात. म्हणतात मनगटातून हात कापावा लागेल, नाहीतर खांद्यापासून कापावा लागेल. काय करेल शेवटी पैलवान? खांद्यापासून कापण्यापेक्षा मनगटातून कापलेला केव्हाही बरा. आणि म्हणून डॉक्टरांना सांगतो, ठीक आहे, मनगटातून कापून टाका. पुन्हा तेच क्रिया. डॉक्टर सोडतात. 8-10 दिवसानंतर पुन्हा डॉक्टरकडे येतो. पुन्हा पाहिल्यानंतर त्यांनी सांगितलं, आता नाही, आता कोपऱ्यातून कापावं लागेल. कापा सांगतो. कापल्यानंतर पुन्हा तीच तरा. डॉक्टर सोडतात. 8-10 दिवसांनी पुन्हा डॉक्टरकडे येतो. डॉक्टर म्हणतात, आता नाही, आता खांद्यातूनच कापावं लागेल. आता मात्र तो चिंतित होतो. खांद्यातून कापावं लागेल म्हणजे? मग डॉक्टरांना थोडी शंका येते. म्हटले, असं काय तुम्ही केलं की तुमची जखमच बरी होत नाही? आणि मग तेव्हा त्याच्या डोक्यामध्ये प्रकाश पडतो. आपण त्या कोळ्याकडून दमदाटीकडून मासा आणला होता आणि त्या माशाचा काटा आपल्या बोटाला लागला होता, आणि ते बोट कापून, मनगट कापून, कोपरापासून कापून आता आपण खांद्यापासून तो हात कापलेला आहे. त्याच्या डोक्यात प्रकाश पडला. डॉक्टरांनी सोडल्यानंतर तो थेट निघाला तो त्या कोळ्याकडे. कोळे तिथेच मासे मारत होता. कोळ्याला त्यांनी विचारलं, अरे बाबा, तू असं केलंस काय की जादू टोणं तर नाही ना केलंस? काय केलंस काय? माझा अंगठ्यापासून हात कापता कापता पूर्ण खांद्यापर्यंत कापला गेला. कोळ्याने सांगितलं, काही नाही, मी त्या दिवशी फक्त भगवंताला प्रार्थना केली, देवा, हा त्याची ताकद दाखवतोय, तू तुझी ताकद दाखव. म्हणजे कर्म शेवटी फिरून पुन्हा तिथंच आलं. पण एक लक्षात ठेवा, जे आपण कर्म करतोय की सगळं पाहत असतो. आणि म्हणून कर्म करीत असताना आपल्या हातून जितकं चांगलं कर्म करता येतील तितकं
तितकं करण्याचा प्रयत्न करा. रामकृष्ण हरी.